नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आरोग्य विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्या संबंधीच हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच इथे करिअर रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड, सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी, परमनंट जॉब असे वेगवेगळे व्हिडिओ अपलोडेड आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका भरती, जिल्हा परिषद अंतर्गत भरती, वन विभाग, रेल्वे भरती, PARC, TMC अशा वेगवेगळ्या नोकरीच्या जाहिराती प्रसिद्ध आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आठवणीने ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल, अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे असे नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे लगेच बघायला मिळेल. तर चला आपण आजची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती बघूया. सो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, इथे ठाणे महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. आजची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत आहे. आरोग्य विभागात ही भरती असणार आहे. वेबसाईटवरती संपूर्ण माहिती जी आहे नोकरी विषयक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेबसाईटची लिंक याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल, ज्यावरती संपूर्ण डिटेल जे आहे तुम्ही बघू शकता. तर चला आपण सविस्तर जाहिरात जी आहे ती बघूया. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर चला व्हिडिओला आपण आता जी जाहिरात आहे ती बघूया. तर इथे तुम्ही नोटिफिकेशन बघू शकता. ठाणे महानगरपालिका 15व्या वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पदभरती ही आहे. पण जरी कंत्राटी असेल, तुम्हाला इथे महानगरपालिका आणि आरोग्य विभागाअंतर्गत अनुभव हा नक्कीच मिळणार आहे. So Thane Municipal Corporation invite application from the eligible candidate for filling up the following post under the 15th Finance Commission Thane Municipal Corporation. कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहे. सो GNM च्या इथे पोस्ट आहेत फिमेल कॅन्डिडेट साठी. सो टोटल 28 इथे जागा आहेत, ज्याच्यामध्ये मिनिमम एज जे आहेत कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 38 वर्ष. त्याच्यानंतर GNM मेल कॅन्डिडेट साठी 3 पोस्ट आहेत, याच्यासाठी सुद्धा वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे. कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहे डिटेलमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते. इसेन्शियल क्वालिफिकेशन यासाठी लागणार आहे तुमचं BSc नर्सिंग किंवा GNM कोर्स विथ MNC रजिस्ट्रेशन. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. प्रेफरन्स विल बी गिव्हन टू द एक्सपिरियन्स पर्सन. एक्सपिरियन्स कंपल्सरी नाहीये, पण प्राधान्य मिळू शकतं ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. 20,000 रुपये या पदांसाठी वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पुढे पोस्ट आहे बहुउद्देशीय कर्मचारी MPW पुरुष कॅन्डिडेटसाठी ह्या पोस्ट आहेत. एकूण 30 इथे जागा आहेत. यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 65 वर्ष. यासाठी सुद्धा 30 जागा कॅटेगरी वाईज कशा आहेत त्या दिलेल्या आहेत. यासाठी 12वी सायन्स मधून पास असणं गरजेचं आहे. पॅरामेडिकलचा जो बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स इथे उत्तीर्ण गरजेचा आहे. यासाठी सुद्धा अनुभव गरजेचा असा नाहीये, पण प्रेफरन्स तुम्हाला प्राधान्य जे मिळू शकतं. 18,000 रुपये या पदांसाठी इथे तुम्हाला वेतन मिळणार आहे. सो ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडे ही 11 महिने 29 दिवस म्हणजे 1 वर्ष यासाठी कंत्राटी स्वरूपातील पदभरती आहे. सो पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी तुमचे अर्ज जे आहेत, अर्जाचा नमुना आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो इथे दिलेला आहे. सो हा विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला 4था मजला सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी 5 पखाडी इथे दिनांक 7 ऑगस्ट 2026 दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करायचे आहे. तो 7 ऑगस्ट इथे शेवटची तारीख असणार आहे. सो डिटेल आता अटी शर्ती काय आहे ते आपण बघूया. सो ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे इथे दिलेली. संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे पात्रतेनुसार लागणार आहे. सो अर्ज भरायच्या सूचना इथे गुगल फॉर्म लिंक दिलेली आहे, त्याद्वारेच तुम्हाला जो अर्ज आहे तो भरायचा आहे. शैक्षणिक अर्हता आपण ऑलरेडी बघितलेली आहे. सो शैक्षणिक अर्हता शेवटच्या तारखेस उमेदवाराकडे पदाकरील जी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता आहे ती धारण केलेली आवश्यक गरजेचं आहे. अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी असेल तर संस्थेकडून तुम्हाला गुणांमध्ये त्याचं रूपांतर करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट त्या रिलेटेड तुम्हाला लागणार आहेत. कंत्राटी पदावरती करता जी शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातूनच गरजेची आहे. अर्जदाराने अनुभवाचा तपशील अर्जासोबत नोंदवायचा आहे, म्हणजे तुमच्याकडे जे काही त्या रिलेटेड डॉक्युमेंट असतील एक्सपिरियन्स रिलेटेड ते तुम्हाला इथे अर्जासोबत जोडायचे आहे. कागदपत्र सादर करायचे आहेत. ऍड्रेस आपण ऑलरेडी बघितला आहे. यासाठी DD गरजेचं आहे इथे. तो DD तुम्हाला यासाठी जोडायचा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपयाचा.
तो तुम्हाला द्यायचा आहे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या नावाने. वयोमर्यादा आपण ऑलरेडी बघितलेली आहे. सो इथे अर्जाचा नमुना जो आहे तो आपण इथे बघूया. डॉक्युमेंट ऍज युजल जे महत्वाचे आहेत, एज्युकेशन रिलेटेड वयाचा दाखला, कॅटेगरी अंतर्गत असेल तर नॉन क्रिमिलियर, जात प्रमाणपत्र सगळं तुम्हाला इथे लागणार आहे. सो गुणांकन कसं असणार आहे बघा. पदासाठी जी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम आहे त्याच्यासाठी 50 गुण, तुमची शैक्षणिक अर्हता त्याचे 20 गुण आणि अनुभवासाठी 30 गुण. आता 100 गुणांचं गुणांकन पद्धतीनुसार तुमची निवड प्रक्रिया इथे केली जाणार आहे. 7 ऑगस्ट शेवटची तारीख असणार आहे. तो डिटेल तुम्हाला इथे दिलेले आहेत पूर्ण. गुगल फॉर्मची लिंक आहे, त्याद्वारेच तुम्हाला इथे फॉर्म जो आहे तो फिल करायचा आहे पूर्ण. आणि डॉक्युमेंट जे आहे डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा दिलेली आहे. सो या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत.